तो दत्तात्रय तुकाराम गुंजाळ याच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या बस्त्याला म्हणून तुम्ही पैसे देतो म्हणून सांगितले, त्या बस्त्याला नाही आणि स्वयंपाकाला कशाला लग्नाला 1 रुपया सुद्धा त्या माणसाला तुम्ही दिलेला नाही स्वतःचे पैसे असताना. आणि तुम्ही म्हणता आम्ही लय चांगला चोख कारभार केला, चोख कारभार केला. तुम्ही हे चोख कारभार केले काय भ्रष्टाचार करून लोकांना गाजर दाखवणारे लोक आहे तुम्ही. साऱ्या जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, बाजीराव पानमनच्या पॅनेलला एकही फुली मारू नये एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती. नाही 50 लाखाच्या गाड्या म्हणजे ते कोणाच्या? आपल्या जनतेच्या पैशाची हो. 50 लाखाच्या गाड्यांनी फिरून यांनी आईस केलेली. कोणाला दुखण्याला पैसे टाइम हवेत का? स्वतः माझाच चुलत भाऊ सकाराम येवले ऍक्सिडेंट झाला. मी 8 दिवस जात होतो का आरटी चेक मारा, 1 लाखाचं मारा, 1.5 लाखाचं मारा, आज मारतो उद्या मारतो. स्वतः बाजीराव पानमनच्या घरी मी 7:30ला गेलेलो आहे. आज मारतो उद्या मारतो. नंतर संस्थेत गेलं का संस्थेतून फोन करायचा, अहो त्यांचे आरटी चेक मारायचं ना. अहो पैसेच नाही तिथे हेड ऑफिसला. अमदास नागऱ्यांनी सांगावं पैसेच नाही. पैसे नाही मग पैसे गेले कुठं? आमचे पैसे होते ते कुठे गेले? आम्हाला ऐन वेळेला दुखण्याला ऍक्सिडेंट झालेला केसला तो पैसे दिलेले नाहीये तुम्ही.